वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः नमामि सद्गुरुं शान्तं चिदानन्दविग्रहम्। अध्याय 8 श्लोक क्रमांक किती 16। आब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते। आब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते। पदच्छेद बघा। आब्रह्मभुवनात् लोकाः पुनरावर्तिनः अर्जुन माम उपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते। अर्जुन, हे अर्जुना, आब्रह्मभुवनात् लोकाः पुनरावर्तिनः असा घ्यायचा अन्वय। बघा, अर्जुना म्हणजे हे अर्जुना, आब्रह्मभुवनात म्हणजे ब्रह्मलोकापासून, लोकाः सगळे लोक, सर्व लोक किंवा ब्रह्मलोकापर्यंत। आब्रह्मभुवनात लोकाः ब्रह्मलोकापर्यंत सगळे लोक पुनरावर्तिनः सगळे पुनर्जन्माला प्राप्त होणारे आहेत, पुन्हा जन्माला येणारे आहेत। कळलं का? तू परंतु कौन्तेय, हे कुंतीपुत्रा, माम उपेत्य मला प्राप्त होऊन, मला प्राप्त जो झाला त्याला पुनर्जन्म न विद्यते, त्याला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही। कळलं का? सांगायचं का अजून एकदा? अर्जुना, हे अर्जुना, आब्रह्मभुवनात लोकाः ब्रह्मलोकापर्यंत सगळे लोक पुनरावर्तिनः म्हणजे पुन्हा जन्माला प्राप्त होतात। कळलं का? पुन्हा ते आवृत्तीला प्राप्त होतात म्हणजे पुन्हा जन्माला प्राप्त होतात। तू परंतु कौन्तेय, हे कुंतीपुत्रा, माम उपेत्य मला प्राप्त होऊन पुनर्जन्म न विद्यते, मला प्राप्त होऊन पुन्हा जन्म त्याला प्राप्त होत नाही। कळलं का? सहस्रयुगपर्यंत महर्यद् ब्रह्मणो विदुः रात्रिं योगसहस्रान्तां ते होरात्रविदो जनाः। सहस्रयुगपर्यन्त महर्यद् ब्रह्मणो विदुः रात्रिं योगसहस्रान्तां ते होरात्रविदो जनाः। सहस्रयुगपर्यन्त महर्यद्ब्रह्मणो विदुः
रात्रिं योगसहस्रान्तां ते होरात्रविदो जनाः सहस्रयुगपर्यंतम अहह काय तिथं अहह त्या विसर्गाचा रपार झालाय अह आणि पुढे विसर्ग त्याचा रपार झालाय अहह काय ब्रह्मणः विदुः रात्रिं युगसहस्रान्तां ते अहोरात्रविदः जनाः बघा आता ते अहोरात्रविदः जनाः ते म्हणजे ते म्हणजे कोण अहोरात्रविदः जनाः जनाः म्हणजे लोक कोणते लोक ते जनाः ते लोक कोणते लोक अहोरात्रविदः अह दिवस रात्र म्हणजे रात्रच दिवस आणि रात्र यांना जाणणारे दिवस रात्रीची गणना ज्यांना माहिती आहे असे दिवस रात्र जाणणारे लक्षामध्ये असे ते लोक आता ते ब्रह्मदेवाचा दिवस केवढा आहे आणि ब्रह्मदेवाची रात्र केवढी ते सांगतात बघा ऐका जरी ब्रह्मदेव पुन्हा जन्माला आला ब्रह्मलोकापर्यंत सगळे लोक जरी पुन्हा जन्माला येत असले आणि आपणही पुन्हा जन्माला येत असलो तरी म्हणजे जन्माला यायचं म्हणजे मरावं तर लागेलच का नाही त्यांना जन्माला यायचं म्हणजे अगोदर मरावं लागतं पुन्हा जन्माला यावं लागतं आपल्याला स्वतः मरावं लागेल पुन्हा जन्माला यावं लागेल लक्षात आलं का पण मग हे सगळे जन्माला जर येत असले तरी या जन्माला येण्यामध्ये फरक आहे त्यांचं आयुष्य संपल्यावर मरतात आणि मग जन्माला येतात पण त्यांचं आयुष्य किती माहिती आहे का 100 वर्ष मग आपलं किती 100 वर्ष पण त्यांचे 100 वर्ष लय मोठे आहेत त्यांचा एक दिवस केवढा आहे माहिती आहे का इथले 1000 युग जावे लागतात तेव्हा त्यांचा एक दिवस होतो किती युग जावे लागतात 1000 युग तेही महायुग जावे लागतात 1000 महायुग म्हणजे 1000 त्रेतायुग 1000 कृतयुग 1000 त्रेतायुग 1000 द्वापारयुग आणि 1000 कलियुग गेले की मग 1000 महायुग गेले असं म्हणायचं आणि मग असं 1000 महायुग गेले की त्यांचा एक दिवस होतो त्याला सहस्रयुग म्हणतात त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात सहस्रयुग म्हणतात तेवढा ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे समजलं का हां बघा ब्रह्मणः यत अहह दिसलं का ब्रह्मदेवाचा जो दिवस आहे तो दिवस केवढा आहे सहस्रयुगपर्यंतम 1000 युगापर्यंतचा आहे कित केवढा आहे 1000 युगापर्यंतचा ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे आणि रात्रीम युगसहस्रांताम आणि रात्रसुद्धा 1000 युगापर्यंतचीच आहे कारण आपल्याकडं जेवढा दिवस असतो तेवढीच काय असते रात्र तसं ब्रह्मदेवाचं सुद्धा काय आहे तेवढा दिवस आणि तेवढीच 1000 युगाचा दिवस तर 1000 युगाची काय रात्र समजलं का असं कोण जाणतात दिवस आणि रात्र जाणणारे लोक असं जाणतात लक्षामध्ये बघा अजून एकदा श्लोकाचा अन्वय ते अहोरात्र विदः जनाः ते रात्र दिवस जाणणारे लोक ब्रह्मणः यत अहह ब्रह्मदेवाचा जो दिवस आहे सहस्रयुगपर्यंत तो 1000 युगापर्यंतचा आहे आणि रात्रीम आणि रात्रसुद्धा युगसहस्रांताम 1000 युगापर्यंतचीच आहे असं विदुः असं ते काय करतात जाणतात आलं लक्षामध्ये कोण जाणतात असं रात्र आणि दिवस यांची गणना जाणणारी लोक आलं अजून एक श्लोक सांगू का ते अहोरात्रविदः जनाः ते दिवस आणि रात्र यांना जाणणारे लोक ब्रह्मणः यत अहह ब्रह्मदेवाचा जो दिवस आहे तो
सहस्रयुगपर्यंतम 1000 युगापर्यंतचा आहे. आणि रात्री आणि रात्र युगसहस्रांताम 1000 युगापर्यंतची आहे असं विदुः असं ते काय करतात जाणतात. आलं. अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वा प्रभवन्त्यहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वा प्रभवन्त्यहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. अव्यक्तात् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्ति अहह आगमे. दिसलं का अहह तिथं काय अहह हचा काय तिथं हच्या पुढं विसर्ग आहे. विसर्गाचा काय झाला आहे र झाला आणि पुढचा आ त्याच्यात मिळाला आणि रा झालं. कळलं का. प्रभवन्ति अहह आगमे रात्र्यागमे म्हणजे रात्री आगमे प्रलीयन्ते तत्र एव अव्यक्तसंज्ञके. आला का पदच्छेद. आता इकडं बघा 1000 युगापर्यंतचा दिवस आणि 1000 युगापर्यंतची रात्र कुणाची ब्रह्मदेवाची. आता ज्या वेळेला ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो ब्रह्मदेवाचा दिवसाला आरंभ झाला. आता आपला दिवस सुरू होतो का नाही आपला असताना जातो आपण पाहतो. पण तसं ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला रात्र झालेली असतो तेव्हा ब्रह्मदेव झोपलेला असतो आणि सगळं जग त्या अव्यक्तामध्ये त्याच्या सूक्ष्म शरीरामध्ये विलीन झालेलं असतं. आणि दिवसाला आरंभ झाला ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला आरंभ झाला की त्या अव्यक्तातून सगळे व्यक्त पदार्थ जगातले ते काय होतात उत्पन्न होतात. ब्रह्मदेव झोपलेला असतो रात्री त्यावेळेला काहीच कुठलाच पदार्थ राहिलेला नसतो. ते सगळे अव्यक्तात विलीन झालेले असतात. समजतंय का. आणि दिवसाला आरंभ झाला पुन्हा त्या अव्यक्तातून काय होतात व्यक्त होतात म्हणजे दिसायला लागतात. पुन्हा उत्पन्न होऊन दिसायला लागतात. अव्यक्तातून व्यक्त होतात. आणि दिवस मावळला म्हणजे ब्रह्मदेवाचा रात्र आली त्याची की हे व्यक्त झालेले सगळे जगातले पदार्थ पुन्हा अव्यक्तामध्ये विलीन होऊन जातात. प्रलय होऊन जातो सगळा आहे की नाही. सगळा काय होऊन जातो सगळा जगातला हा पसारा सगळा त्या अव्यक्तामध्ये काय होऊन जातो विलीन अशा प्रकारचा होऊन जातो. बघा अहह आगमे दिसलं का. अहह आगमे दिसलं का. अह म्हणजे काय दिवस आणि त्याचा आगम झाला असता म्हणजे तो दिवस आला असता दिवसाला आरंभ झाला असता काय होतं अव्यक्तात सर्वाः व्यक्तयः प्रभवन्ति. अव्यक्तापासून सर्वाः व्यक्तयः सगळे व्यक्त पदार्थ समजतंय का सगळे व्यक्त पदार्थ प्रभवन्ति काय होतात उत्पन्न होतात. समजलं का. काय उत्पन्न व्हायला लागलं सगळे व्यक्त पदार्थ व्यक्त म्हणजे दिसणारे सगळे पदार्थ उत्पन्न व्हायला लागले. कशातून उत्पन्न व्हायला लागले अव्यक्तातून उत्पन्न व्हायला लागले. कधी उत्पन्न व्हायला लागले ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला की
अहह आगमे, दिवसाला आरंभ झाला असता, दिवस सुरू झाला असता, अव्यक्तात् सर्वाहा व्यक्तयः प्रभवन्ति, अव्यक्तापासून सगळे व्यक्त पदार्थ काय होतात? उत्पन्न होतात. बरं. आणि रात्र्यागमे, रात्री आगमे, रात्रीचा आगम झाला असता म्हणजे रात्र सुरू झाली असता, तत्र एव अव्यक्त संज्ञके, तत्र एव त्याच ठिकाणी, त्याच ठिकाणी म्हणजे कुठं? अव्यक्त संज्ञके, अव्यक्त संज्ञा ज्याला आहे अशा त्या अव्यक्तामध्ये म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरामध्ये, ते अव्यक्त आहे, ते दिसत नाही, अशा त्या अव्यक्त संज्ञक त्या सूक्ष्म शरीरामध्ये प्रलीयन्ते, सगळे व्यक्त पदार्थ काय होतात? लीन होतात. कळलं का? बघा अजून एकदा श्लोक सांगतो सगळा. अहह आगमे, ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला असता, अव्यक्तात् सर्वाहा व्यक्तयः प्रभवन्ति, अव्यक्तापासून सगळे व्यक्त पदार्थ काय होतात? उत्पन्न होतात. आणि रात्र्यागमे, रात्रीचा आगम झाला असता म्हणजे रात्रीचा आरंभ झाला, रात्र सुरुवात झाली की तत्र एव अव्यक्त संज्ञके, त्याच अव्यक्त संज्ञकामध्ये जिथून हे उत्पन्न झाले का नाही, त्याच अव्यक्तामध्ये प्रलीयन्ते, हे सगळे पदार्थ काय होतात? लीन होतात. आलं? भूतग्रामस एवायम, भूत्वा भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे वशपार्थ, प्रभवत्यहरागमे, भूतग्रामस एवायम, भूत्वा भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे वशपार्थ, प्रभवत्यहरागमे. भूतग्रामः सह एव अयम भूत्वा भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे अवशः पार्थ प्रभवती अहह आगमे. कदाचित कळला का? अगोदर घ्यायचं पार्थ, हे पार्थ म्हणजे हे पृथापुत्र अर्जुना, सह एव अयम भूतग्रामः, तोच हा भूत समुदाय. तोच कोणता रे? दिवसाचा आरंभ, ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाला की अव्यक्तातून उत्पन्न होणारा, आणि रात्रीचा आरंभ झाला की पुन्हा अव्यक्तामध्ये विलीन होणारा, असा जो हा भूत समुदाय आहे, हा भूत समुदाय सहा एव अयम भूतग्रामः, सहा एव अयम भूतग्रामः है ना, तोच हा भूत समुदाय भूत्वा भूत्वा पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन अवशः, तो कर्माच्या अधीन झालेला. सगळा भूत समुदाय कसा आहे? कर्माच्या अधीन. तो कर्माच्या अधीन झालेला सगळा हा भूत समुदाय भूत्वा भूत्वा पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन रात्र्यागमे, रात्रीचा आगम झाला म्हणजे रात्रीचा आरंभ झाला ब्रह्मदेवाच्या की प्रलीयते, तो भूत समुदाय काय होतो? विलीन होतो. कळलं का? आणि अहह आगमे, आणि दिवस आला, दिवसाला आरंभ झाला की प्रभवती, तो काय होतो? उत्पन्न होतो. कळलं का? अजून एकदा श्लोक सांगतो बघा. पार्थ, हे पृथापुत्र अर्जुना, सह एव अयम भूतग्रामः, तोच हा भूत समुदाय अवशः
कर्माच्या अधीन होऊन, अवशः म्हणजे काय, कर्माच्या अधीन आहे तो, कर्माच्या अधीन होऊन भूत्वा भूत्वा पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन रात्र्यागमे, ब्रह्मदेवाची रात्र आली की कलियते, तो काय होतो, विलीन होतो, अव्यक्तात विलीन होतो. आणि अहह आगमे, आणि दिवस आला की प्रभवती, तो काय होतो, उत्पन्न होतो. कळलं. परस्तस्मात् तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. परस्तस्मात् तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. परः तस्मात् तु भावः अन्यः अव्यक्तः अव्यक्तात् सनातनः यः सः सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. बघा, तू घ्या अगोदर, तू म्हणजे परंतु, तस्मात् अव्यक्तात्. ऐका काय सांगितलं, ब्रह्मदेवाचा दिवसाला आरंभ झाला की अव्यक्तातून सगळे व्यक्त पदार्थ उत्पन्न होतात, भूत उत्पन्न होतात. आणि ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की ती उत्पन्न झालेली सगळी व्यक्त असणारी सगळी भूत समुदाय सगळे त्या अव्यक्तामध्ये काय होतात, विलीन होतात म्हणून सांगितलं. मग ज्या अव्यक्तातून भूत उत्पन्न होतात आणि ज्याच्यात ते सगळे विलीन होतात असं एक अव्यक्त सांगितलं का नाही. पण ते अव्यक्त म्हणजे इंद्रियाला विषय न होणारं, कोणत्याही इंद्रियाला विषय होत नाही, त्याला काय म्हणतात, अव्यक्त म्हणतात. भूत ज्याच्यातून उत्पन्न होतात आणि ज्याच्यात विलीन होतात ते अव्यक्तच आहे. पण ते जे अव्यक्त आहे त्या अव्यक्ताहून दुसरं अजून एक श्रेष्ठ अव्यक्त आहे, ज्याच्यात भूत विलीन होतात आणि ज्याच्यातून भूत प्रगट होतात असं एक अव्यक्त सांगितलं लक्षामध्ये. पण त्या अव्यक्ताहून अन्य असणारं, सनातन असणारं, असं श्रेष्ठ असणारं एक पदार्थ आहे, तो बी अव्यक्तच आहे. आणि तो अव्यक्त पदार्थ म्हणजे कोणता, परमात्मा. तो कसा आहे, तो सनातन आहे, सनातन असणारं ते अव्यक्त. असं ते अव्यक्त, ते सगळी भूत जरी नष्ट झाली तरी ते नष्ट होत नाही. सगळी भूत जरी नष्ट झाली तरी ते काय होत नाही, नष्ट होत नाही असं सांगतात. बघा, तो परंतु तस्मात् अव्यक्तात्, दिसलं का, तस्मात् कुठे ना अव्यक्तात् कुठे दिसलं का. त्या अव्यक्ताहून अन्यः, अन्य दुसरं, सनातनः अव्यक्तः भावः, सनातन असा अव्यक्त असणारा एक पदार्थ आहे. काय, आता वर वर्णन केलेलं जे अव्यक्त आहे की ज्याच्यातून भूत सगळे व्यक्त पदार्थ उत्पन्न होतात आणि ते व्यक्त पदार्थ ज्याच्यात काय होतात, विलीन होतात, असं जे अव्यक्त सांगितलं. ब्रह्मदेवाच्या दिवसाला आरंभ झाला की ज्या अव्यक्तातून सगळे व्यक्त पदार्थ उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीला आरंभ झाला की व्यक्त झालेले सगळे पदार्थ ज्या अव्यक्तात विलीन होतात असं एक अव्यक्त सांगितलं का नाही. पण त्या अव्यक्ताहून अन्य असणारं सनातन अशा प्रकारचा एक अव्यक्त पदार्थ आहे. कळलं. तस्मात् अव्यक्तात्, त्या अव्यक्ताहून अन्यः, अन्य असणारा, सनातनः अव्यक्तः भावः, सनातन असा अव्यक्त असा जो पदार्थ,
परः भावः, सनातनः अव्यक्तः परः भावः. सनातन अशा प्रकारचा अव्यक्त असा जो श्रेष्ठ पदार्थ आला तो कसा आहे? यह जो सर्वेषु भूतेषु नश्यत्सु, तो सगळी भूत नष्ट झाली तरी सह न विनश्यती, तो काय होत नाही? नष्ट होत नाही. आलं? कळलं का? अजून एकदा सांगू का? बघा, तू परंतु तस्मात् अव्यक्तात् अन्यः सनातनः अव्यक्तः परः भावः, त्या अव्यक्ताहून अन्य असणारा सनातन अशा प्रकारचा जो अव्यक्त असा श्रेष्ठ पदार्थ, यह जो सर्वेषु भूतेषु नश्यत्सु, सगळी भूत नष्ट झाली तरी सह न नश्यती, तो काय होत नाही? नष्ट होत नाही. असा तो एक अव्यक्त पदार्थ आहे, तो परमात्मा. आलं? ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरुदेव महाराज